अलिबागमधील प्रसिद्ध असे एक प्राचीन मंदिर म्हणजे कनकेश्वर। आज या व्हिडिओमधून आपण कनकेश्वरची संपूर्ण माहिती बघणार आहोत। व्हिडिओ थोडी मोठी होऊ शकते, त्याच्यामुळे बिलकुल स्किप करू नका, कारण या व्हिडिओच्या शेवटला कनकेश्वर क्षेत्राबद्दल मी अशी काही माहिती सांगितली आहे जी इथे येणाऱ्या बऱ्याचशा भाविकांना माहीत नसते। कनकेश्वरच्या मुख्य मंदिरापर्यंत जाण्यासाठी 5000 फूट उंच जावे लागते आणि त्याच्यामुळे या निसर्गाचा अनुभवही घ्यायला मिळतो। कदाचित तुम्हाला माहित नसेल, पण पद्माक्षी रेणुकादेवी ह्या श्री कनकेश्वर यांच्या पत्नी आहेत आणि अलिबागमधील 52 शक्तिपीठांपैकी पद्माक्षी रेणुकादेवी मंदिर हे एक शक्तिपीठ आहे। कनकेश्वर या देवस्थानाला भेट देण्यासाठी खरं तर 5 रस्ते आहेत। हशिवरे मार्गे, बहिरोले मार्गे, सातीरचे मार्गे। इथे कार्तिकी पौर्णिमेला यात्रा भरते आणि दीप प्रज्वलन सुद्धा असतो, पालखीही निघते। ते देवाला फुलांच्या जास्त पानं वावलेले आहेत। तर या मंदिराच्या परिसरात हा आजूबाजूला पूर्ण जंगल आहे। तर या जंगलातला पालापाचोला या मंदिरामध्ये वाहण्याची प्रथा आहे। आणि बघा किती सुंदर जागा आहे। या अशा ठिकाणांना सुद्धा नक्की भेट द्या, कारण निसर्गालाही बघायला पाहिजे। किती सुंदर वाटतंय, माझे इथे शब्दच नाहीयेत। खूप छान हवा येते आणि तुम्ही पाठी माझ्या बघा फक्त व्ह्यू। नागोबाचा टप्पा आहे। इथे नागपंचमीच्या दिवशी ना वेगवेगळ्या प्रकारचे साप आढळतात। आपल्याला हा दुसरा टप्पा लागतो, जो आहे देवाची पायरी। देवाची प्रसिद्ध पायरी आहे। इथपर्यंत वर आल्यावर हे काला दगड आहे आणि आता इथून बघा जांभळा दगडाची सुरुवात झाली आहे। मग तुम्ही इथे कसं म्हणजे मॅनेज करता, एवढ्या वरती कसं काय आणता वगैरे? सगळ्या वस्तू डोक्यावर ना? बापरे। गोमुखाच्या इथून ही छोटीशी पायवाट आहे आणि ही जिराट मार्गे कनकेश्वरला जायचं असेल तर या मधुर स्वीट शॉपच्या बाजूला जो रस्ता जातो तिथून सरळ रस्त्याने जायचं आहे। चोंडी मार्गे कनकेश्वरला जायचं असेल तर हा जुना रस्ता बंद आहे। तर या मेन रोडने सरळ गेलो तर या रेल्वे ट्रॅकच्या पुढून एक नवीन रस्ता बनवलेला आहे, तर त्या नवीन रस्त्याने सरळ जायचं आहे। गाईस, तर तो बघा तिकडे जो डोंगर दिसतोय ना, हाच हा कनकेश्वरचा डोंगर आहे। तिथे आता आपल्याला जायचं आहे। तर आता आपण मापगाव गावात पोहोचलोय आणि हे बघा इथून कनकेश्वर देवस्थानाकडे जाण्याचा रस्ता चालू होतोय। ही मापगाव गावाची ग्रामपंचायत आहे। इथे पूर्ण पार्किंग साठी जागा आहे, इकडे पण पार्किंग करू शकतो। नमस्ते, मी साक्षी मोहिते आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आज मी आलेली आहे अलिबाग मधील मापगाव या गावातील कनकेश्वर या मंदिराला भेट देण्यासाठी। तर मापगाव या गावातून कनकेश्वर साठी मुख्य पायवाट आहे। तर आता मी मेन कमानी जवळ आहे, इथून मंदिराकडे जाण्याची मुख्य पायवाट चालू होते। काका, तुम्ही रोज असता इथे की आता श्रावण महिना चालू आहे म्हणून? श्रावण महिना चालू आहे म्हणून ना येतो जाताना। तर इथून मंदिरासाठी 650 पायऱ्या आहेत, म्हणजे साधारण 5000 फूट वरती आपल्याला जायचं आहे। तर मंदिराकडे चालायला सुरुवात केली तरी आपल्याला 2 प्रकारच्या पायऱ्यांसाठी दगडांचा वापर केलेला बघायला भेटतो। तर आता इथे सुरुवातीला हा काला दगड, जो आपला नॉर्मल दगड असतो तो दगड वापरलाय आणि अर्ध्या पथ वरती गेल्यावर तिथून जांभा खडक म्हणजे जांभा दगड बोलतात, तो दगड वापरलाय। पहिले फक्त पायऱ्या चढायला होत्या, पण तरी पण काही भाविकांना चढायला जमत नसेल किंवा भाविकांची चढण्यासाठी उत्तम सोयीसाठी आता इथे अशा ग्रिल बनवलेले आहेत,
जे खूप चांगलं काम केलेलं आहे, म्हणजे कोणीही व्यक्ती आरामात मंदिरापर्यंत दर्शनासाठी जाऊ शकेल. तर इथपर्यंत आपला साधा दगड होता नॉर्मल, आणि मला माहित नाही एक्झॅक्ट यांच्यात डिफरंट आहे की नाही, पण हे बघा इथून आता हा काला दगड चालू झालाय आणि वरती आपल्याला जांबा दगड बघायला भेटणार आहे. रस्त्यात अशी बरीचशी सीताफळाची झाडंही बघायला भेटतात आणि वरती बरीचशी आंब्याची झाडंही बघायला मिळतात. आणि आज माझ्यासोबत माझे पप्पा आलेले आहेत. हाय हाय, या मी पुढे जाते. थोडी मदत होते तिच्यापासून. आणि इथून बघा किती भारी व्ह्यू दिसतोय. इथून पूर्ण मापगाव दिसतोय. छान हवा पण येते. तर आता ओम नमः शिवाय इथे पोहोचलोय. हे बघा इथून तर खूप जास्त भारी दिसते. ती बघा, ती तिथे मेन कमान आहे. तिथून आपण असं इथपर्यंत आलोय. तर श्रावणामध्ये आलेत तर तुम्हाला असे छोटे छोटे इथे दुकान बघायला भेटतील, जिथे पाणी, काकडी, मका वगैरे अशी खाण्याची सोय केलेली असते. तर इथे साधारण वरती आलो तरी इथून असे छोटे छोटे दुकानं चालू होतात. तुम्ही जर कधी कनकेश्वरला येत असाल तर छोट्या दुकानांमधून खरेदी नक्की करा, कारण ते लोक एवढ्या वरती भाविकांसाठी, भाविकांच्या सोयीसाठी दुकाने लावतात. त्याच्यामुळे त्यांच्या इथून खरेदी नक्की करा. तर बोलता बोलता आपण पहिल्या टप्प्यावर पोचलोय. आणि हा पहिला टप्पा नागोबाचा टप्पा आहे. हा बघा, हा इथे झाड आहे, समोरच शेड केलेले आहे तर तुम्हाला समजेल. तर हा पहिलाच टप्पा आहे. आणि इथे नागपंचमीच्या दिवशी ना वेगवेगळ्या प्रकारचे साप आढळतात. तर हा पहिला टप्पा लागतो. असंच वरती अजून बरेचसे टप्पे लागणार आहेत, ते जाता जाता आपण बघू. हा आहे नागोबाचा टप्पा. इथे असं छप्पर केला होता शेड, पण खूप जास्त हवा वादळ वाऱ्यामुळे अर्धी शेड निघून गेले, कारण समुद्राकडून खूप जोरदार वारा येतो, त्याच्यामुळे अर्धी शेड उडाले. कनकेश्वर या देवस्थानाला भेट देण्यासाठी खरं तर 5 रस्ते आहेत. हशिवरे मार्गे, बहिरोले मार्गे, सातीरचे मार्गे, चिराड मार्गे, आणि जो सर्वांना माहिती आहे आणि जो सोपा आहे तो म्हणजे मापगाव मार्गे, ज्या मार्गाने आज आपण कनकेश्वर देवस्थानाला भेट देण्यासाठी चाललेलो आहोत. तर तुम्हाला जर मापगाव या गावातून कनकेश्वरसाठी यायचं असेल, जिथून शक्यतो सर्वजण येतात, जर तुम्ही मुंबईहून येत असाल तर तुम्हाला मुंबईहून पनवेल मार्गे वडखल आणि वडखल मार्गे कारले-खिंडीत यायचं आहे. कारले-खिंडीतून उजव्या साईडून मंदिराकडे येण्यासाठी मापगाव गावात येण्यासाठी रिक्षा मिळतात. तर 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही मापगाव या
मापगाव या गावात पोहोचाल आणि मापगाव या गावातूनच जसं मी दाखवलं तर मंदिराकडे मुख्य पायवाट चालू होते. झिराड मार्गे यायचं असेल तर मांडव्यावरून येताना सरळ रोडने आलेत तरी झिराडला मधुर स्वीट्स करून एक मिठाईचं दुकान आहे. तर त्या मिठाईच्या दुकानाच्या बाजूनच एक रस्ता जातो गावामध्ये. तर त्या रस्त्यानेच तुम्ही 10 ते 15 मिनटं सरळ पुढे गेलेत तरी तुम्हाला कनकेश्वरला येण्यासाठीची जी डोंगर पायवाट आहे ती पायवाट मिळेल. कनकेश्वरला येण्यासाठी मापगाववरून पायऱ्यांची पायवाट आहे, पण तुम्ही जर झिराडवरून येत असाल तर झिराडवरून येण्यासाठी डोंगर पायवाट आहे. अशा पायऱ्यांची वाट नाही आहे. मधी मधी तर गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत साधारण, पण तुम्हाला डोंगर पायवाटीच येण्यासाठी मिळेल. झिराडवरून येण्यासाठी खरं तर जे नेचर लवर्स, ट्रेकिंग लवर्स आणि ॲडव्हेंचर लवर्स असतात ते येण्यासाठी जास्त पसंत करतात, कारण एक निसर्गाचा अनुभव घेता घेता मंदिरापर्यंत पोहोचायचा मार्ग आहे. तर आत्ता मी जुलै या महिन्याच्या 30 तारखेला म्हणजे जुलै महिन्याच्या एंडिंगला कनकेश्वरला आलेली आहे. पावसामुळे हिरवट झालेलीच आहे. तर पुढल्याच महिन्यात 5 तारखेपासून श्रावणी सोमवार चालू होत आहेत आणि या श्रावणी सोमवारचा एवढा चांगला योग आहे. हा योग 71 वर्षानंतर आलेला आहे. तर 71 वर्षानंतर श्रावणी सोमवाराची सुरुवात ही सोमवारपासूनच होणार आहे आणि शेवट ही सोमवारीच होणार आहे. आणि साधारण 18 वर्षानंतर 5 श्रावणी सोमवार आहेत. त्याच्यामुळे मी श्रावणामध्ये कनकेश्वरला भेट देईनच आणि त्यावेळी मी एकदा झिराड या रस्त्याने भेट देईन. तर झिराडचा रस्ता जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवू शकता. चला, अजून आपल्याला खूप जास्त वरती जायचं आहे. पावसामुळे हिरवलगार झालंय, त्याच्यामुळे गुरं इथं चरायला आलेली आहेत. इथपर्यंत वर आल्यावर हे काला दगड आहे आणि आता इथून बघा जांभळा दगडाची सुरुवात झाली आहे. तर इथून आता वरपर्यंत संपूर्ण जांभ्या दगडाच्या पायऱ्या आहेत. असं म्हटलं जातं या जांभ्या खडकामध्ये सोन्याचे कण आढळतात. हे बघा, कदाचित तुम्हाला माहित नसेल पण पद्माक्षी रेणुकादेवी ह्या श्री कनकेश्वर यांच्या पत्नी आहेत आणि अलिबागमधील 52 शक्तिपीठांपैकी पद्माक्षी रेणुकादेवी मंदिर हे एक शक्तिपीठ आहे. पद्माक्षी रेणुकादेवी तसेच कनकेश्वर हे अलिबागमधील प्रसिद्ध मंदिरे आहेत आणि कनकेश्वरचे जुने नाव हे मुकुंदेश्वर होते. इथपर्यंत आता पायऱ्या होत्या. इथून थोडं कमी उंच पायऱ्या आहेत, म्हणजे असं स्लोप आहे आणि पुढेच एक आपल्याला देवाची पायरी अशी प्रसिद्ध पायरी लागते, तर ती तुम्हाला दाखवते. आणि अजून एक सांगायचं झालं तर कनकेश्वर देवस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी जरी 650 पायऱ्या असतील तरी प्रत्येक पायरी ही तुम्ही बघू शकता. आता या व्हाईट लाईनीपासून ही बघा साधारणतः एवढी लांब आहे. म्हणजे अशा लांब लांब पायऱ्या आहेत. आपल्या जशा नॉर्मल पायऱ्या असतात तशा पायऱ्या नाही आहेत. तर अशा आपल्याला 650 पायऱ्या चढाव्या लागतात. ज्यांनी ज्यांनी मंदिरासाठी देणगी दिलेली त्यांचे असे या कडप्प्यांवर म्हणजे चौथरे केलेत बसण्यासाठी, त्याच्यावर पाट्या लावलेल्या आहेत ज्यांनी देणगी दिली ती त्यांच्या नावाच्या. तर मुख्य मंदिराकडे जाताना आपल्याला हा दुसरा टप्पा लागतो जो आहे देवाची पायरी. तर इथे ही देवाची प्रसिद्ध पायरी आहे, इथे लिहिलेलं आहे खाली. असं म्हटलं जातं जेव्हा या मंदिराचं बांधकाम झालं
त्याच्यानंतर देवाने प्रसिद्ध होऊन आपली इथे पायखून उमटवली होती, त्याच्यामुळे या पायरीला देवाची पायरी म्हणून बोलतात. अलिबाग पासून मापगाव हे साधारणतः 12 किलोमीटर अंतरावर असेल आणि अलिबागवरून झिराड हे साधारणतः 15 किलोमीटर अंतरावर असेल. कनकेश्वर मंदिरासाठी जर आपण मापगाव या मार्गे आलो तर आपल्याला 650 पायऱ्या चढायला लागतात आणि साधारण 5000 फूट वरती उंचावर चढायला लागतो. तसंच आपण झिराड्या मार्गे आलो तर जसं मी सांगितलं ती डोंगर पायवाट आहे, पण साधारण अंतर 900 फूट उंच असेल आणि मापगाववरून कनकेश्वरला पायऱ्यांमार्गे जाता साधारणतः 1 ते 1.5 तास जातो. झिराडवरून डोंगर वाटेने येताना साधारणतः 40-50 मिनिटांमध्ये आपण पोचतो. समोर इथे एक बघा छोटासा तल्ला साचलाय. इथे जे गुरं चरायला येतात ते इथे पाणी पितात. तर पप्पा आता आपल्याला थोडं काहीतरी सांगता येईल. मे महिन्याच्या सुट्टीत समजा इकडे आलीत तर तुम्ही पाणीची बॉटल घेऊन येत जा आणि काहीतरी खायला, कारण मध्ये दुकाने नाहीत. इथं ब्रेक घेतलाय तर पप्पा तुम्हाला असं सांगतायत की आता पावसाला आहे त्याच्यामुळे शक्यतो ताण लागत नाही आणि श्रावण महिना आता चालू झालाय तर इथे आधीमध्ये दुकानांची सोय आहे. पण तुम्ही जर कधी कनकेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी उन्हाळ्यामध्ये येत असाल तर सोबत स्वतःची 1-2 लिटर पाण्याची बॉटल नक्की आणा, कारण चढताना थोडी धाप लागते आणि पाण्याची गरज भासते. तर आपल्याला पाणी ही मंदिराच्या पायथ्याजवळ दुकानं आहेत आणि अर्ध्यापत पोचल्यावर एक गायमांडी म्हणून आहे, तिथे पिण्याच्या पाण्याची सोय आहे तिथे. आणि डायरेक्ट नंतर मंदिराजवळ पोचल्यावर आजूबाजूला दुकानं आहेत, तिथे तुम्हाला पाणी भेटेल. पण मधीत तुम्हाला कुठेच दुकान मिळणार नाही आणि तुम्हाला ताण लागू शकतो, त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्या. सोबत पाण्याची बॉटल आणि थोडंसं काहीतरी खायला नक्की घेऊन या. वाकडा वलन आहे आणि त्याच्यासाठी हे बघा इथे पण ग्रिल लावलेले आहेत. हे बघा एक सुंदर गोष्ट दिसली मला. तर या झाडाच्या मध्ये एक सुंदर असा फूल उगवलाय. मला हा फूल माहिती आहे, पावसाळ्यात अशी गवतामध्ये बरीचशी फुले उगवतात, पण हा फूल असा झाडाच्या मध्येच उगवलाय हे बघून खूप छान वाटलं. कनकेश्वर हे टेकड्यांचे डोंगर, निसर्ग आणि प्राचीन मंदिर हे अनुभवाचं एक अतिशय उत्तम असं ठिकाण आहे. हे बघा इथे पण बसायसाठी छानशी सोय केलेली आहे. इथून आपल्याला वरती जायचंय. हे बघा इकडून आपण असं आलो वाकडं, तर आता आपल्याला अजून इथून सरळ वरती जायचंय. अशी हवा सुटले. जसं मी तुम्हाला सांगितलं कनकेश्वरला जाण्यासाठी खरं तर 5 रस्ते आहेत.
त्याच्यातली ही एक बहिरोल्याकडची वाट आहे. म्हणजे या वाटेने बहिरोले गावात जाता येतं. ही बघा बहिरोल्याची वाट. आणि इथून आता तिथे तुम्हाला दिसत असेल साधारण शेड, तर तिथे पोचल्यावर गायमांडी आहे. तर एवढ्या वरतीही भाविकांसाठी थंडगार आणि स्वच्छ पाण्याची सोय केलेली आहे. चला दाखवते. अर्ध्यापत पोचलोय आणि इथे पाण्याची सोय आहे गायमांडी. तर इथे ही बघा सुंदर थंडगार स्वच्छ पाण्याची पिण्याच्या पाण्याची सोय आहे. तर या गायमांडीच्या बाजूलाच एक छोटे नंदी महाराज बघायला मिळतात. आणि इथे गायमांडी अशी पाटी लिहिलेली आहे. तर या गायमांडीच्या बाजूलाच बसायची सोय केलेली आहे आणि छानसा वरती छप्पर पण केलेला आहे. तर इथून आता आपल्याला पुढे जायचं आहे. ही जी पाईपलाईन गेले ना, या पाईपलाईननी तर गायमांडीपर्यंत पाणी पोचतो. तर इथून जाताना हा असा एक अतिशय सुंदर असा झाडांनी बनलेला भोगदा लागतो. इथून जाणं मला तर खूप जास्त आवडतं. तर हा पालना जास्त जोर घेऊ शकत नाही, कारण बसलो तर तुटून जाण्याची शक्यता आहे आणि इथे निसर्गाची काही वाट लावायला नको. त्याच्यामुळे फक्त एक आनंद म्हणून तिथे बसून आलं. जास्त काही जोर दिलेला नाही त्याच्यात. तर चला आपण आता पुढे जाऊया. जर तुम्ही नेचर लवर असाल तर एकदा तरी कणकेश्वरला नक्की भेट द्या. खरंच खूप सुंदर असं हे ठिकाण आहे आणि मनाला एक वेगळीच शांती लागते. कारण आपण जो आयुष्य जगतो शहरामध्ये, जिथे नुसता साऊंड पोल्युशन, एअर पोल्युशन, असं पोल्युशनमध्येच राहतो खरं बोललो तर आपण. पण इथे आल्यावर ही जी शांतता, इथला शुद्ध हवा, हे थंडगार वातावरण, निसर्ग, हे सर्व अनुभवायला भेटतं आणि एक मनाला वेगळीच शांती भेटून जाते. आणि ही बघा खाली खूप मोठी दरी आहे. इथून खूप छान असा हिरवा सुंदर देखावा दिसतो. इथून आपल्याला पुढे जायचं आहे आणि इथे खरं तर मला ना खालून वाहणाऱ्या धबधब्याचा वगैरे आवाज येतोय. आणि वादळ वाऱ्यामुळे हे बघा इथे खूप सारी आंब्याची पानं पडलीत. तर मुख्य मंदिरापर्यंत जाताना तुम्हाला अशी मोठी मोठी आंब्याची झाडंही बघायला मिळतात. हा झाड बघा एक वेल्वेट, ग्रीन वेल्वेट ह्याच्यावर चढले, निसर्गाची ग्रीन वेल्वेट चढले आणि नेमकाच पाऊस आलाय. पावसाची सुरुवात झाली. तर गेल्या वेळी मी कणकेश्वरला भेट दिली होती याच महिन्यामध्ये आणि तेव्हाही या ठिकाणावर पोहोचल्यानंतरच पावसाची सुरुवात झाली होती आणि आताही इथे पोहोचलो आणि पावसाची सुरुवात झाली. तर या टप्प्यावर पोहोचलो की थोडासा पावसाचा झपाटा येतो आणि जातो. असं माझ्यासोबत दोनदा झालं म्हणून मी हे तुम्हाला सांगते. तर असे बरेचसे भाविक मंदिराकडे येतच असतात. पाणी येतो आणि त्याला इथून छोटीशी पायवाट केले.
तर इथून मस्त आपले स्वच्छ पाय होतात मंदिराकडे जाण्याच्या आधी. हा बघा इथून झरा वाहत जातोय आणि तिथून अजून एक मोठा झरा आहे, तर चला तुम्हाला दाखवते. तर इथून हा असा एक छोटासा धबधबा वाहत येतोय आणि हा इथून खालून पूल केलेला आहे, इथून असं पलीकडे जातोय. तर मुख्य मंदिराकडे जाताना वाटेत हा पालेश्वर मंदिर लागतो. तर हा पालेश्वर मंदिर आहे आणि कालच सोमवार होता म्हणून इथे पूजा केलेली आहे. आणि तुम्हाला दिसत असेल तर इथे देवाला फुलांच्या जास्त पानं वावलेली आहेत. तर या मंदिराच्या परिसरात हा आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. तर या जंगलातला पालापाचोला या मंदिरामध्ये वाहण्याची प्रथा आहे, म्हणून या मंदिराला पालेश्वर मंदिर असे नाव देण्यात आलेले आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अतिशय सुंदर छोटंसं मंदिर आहे. साधारण पावसाची सर आलेली आहे, तर आता पटापट मंदिराकडे पोहोचते. हे बघा रस्त्यात अशी खूप सारी आंब्याची झाडे लागतात. तिथे किती मोठा मुंग्यांचा वारूल आहे बघा. कनकेश्वर हे प्राचीन असं एक शिव मंदिर आहे. त्याच्यामुळे श्रावणामध्ये प्रत्येक श्रावणी सोमवारी इथे भाविकांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. आणि हे भाविक शेजारच्या गावातले असतातच, पण लांबून लांबून सुद्धा भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. दर सोमवारी प्रचंड गर्दी असते. साधारणतः 1000-2000 माणसं तरी दर्शनासाठी येतच असतील. आणि जो शेवटचा श्रावणी सोमवार असतो, ज्या दिवशी कमल पूजन असतं, आणि त्या कमल पूजनाच्या दिवशी तर प्रचंड भाविकांची गर्दी असते. साधारणतः 3 ते 4 हजार भाविक तर येतच असतील. आणि इथे जास्त भाविक परतीचे असतात, म्हणजे सकाळी येणार, दर्शन घेणार आणि पुन्हा जाणारे असतात. तसं मंदिराच्या परिसरात धर्मशाला सुद्धा आहेत. जर कोणाला 1-2 दिवस मंदिराजवळ राहायचं असेल, वस्ती करायची असेल, तर वस्तीची सोय आहे. मंदिराच्या आजूबाजूला छोटे छोटे हॉटेल्स आहेत, थोडीशी माणसांची तिथे वस्ती सुद्धा आहे. आणि हे जे पुजारी पंडित वगैरे आहेत ते सुद्धा मंदिराच्या परिसरातच राहतात. तर ते तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवते. तर तुम्हाला जर कधी कनकेश्वरला भेट द्यायची असेल तर अतिशय कमी खर्चामध्ये तुम्ही मंदिराला भेट देऊ शकता. आणि श्रावणामध्ये इतर वारी भाविक हे चालूच असतात, कारण प्रत्येकाला सोमवारी येणं शक्य नसतं. इथे कार्तिकी पौर्णिमेला यात्रा भरते आणि दीपप्रज्वलन सुद्धा असतो. पालखीही निघते. महाशिवरात्रीलाही पालखी निघते आणि दीपप्रज्वलन असतो. तसेच माघ महिन्यात महारुद्राभिषेक असतो आणि वर्षभरातील सोमवारी लघु रुद्राभिषेक हा ब्राह्मणाद्वारे केला जातो. तर बोलता बोलता मी या कमानीजवळ पोहोचलेली आहे आणि इथून मंदिर आता थोडाच लांब आहे. कमानीच्या बाजूला ब्रह्मकुंड आहे आणि हा हनुमान मंदिर आहे. तर तिथे जाण्याच्या आधीच इथे एक स्मारक आहे. तर तिथे पाटी लिहिलेली आहे, पण ती मला वाचता येत नाही कारण त्याच्यावरचे काही अक्षर गेलेले आहेत. त्याच्या बाजूलाच असा सुंदर असा हा सोनचाफ्याचा झाड आहे आणि इथेही हे बघा छोटे स्मारक आहेत. तर इथे पाऊल आहेत. खरं सांगू तर मला हे माहित नाही ह्याच्याबद्दल. तुम्हाला हे माहित असेल तर
करून मला कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्या बाजूला बघा किती सुंदर सुंदर छोटी छोटी अशी फुले उमटलीत. आणि हे बाजूला ह्याच्यावर पण खूप सुंदर अशी निळ्या रंगाची फुलं आलीत. तर हा इथे हनुमान मंदिर आहे, पण मंदिराचं थोडंसं बांधकाम चालू आहे आणि या कमानीचं पण काम करताना दिसते. तर हा इथे बाजूला ब्रह्मकुंड आहे. या ब्रह्मकुंडामध्ये या पावसाळ्यामध्ये श्रावणामध्ये खूप जण पोहण्यासाठी येतात. तर ब्रह्मकुंडामध्ये काही छोटी मुलं पोहता येत, त्याच्यामुळे ब्रह्मकुंडाजवळ मी नंतर येते. आता पहिले मुख्य मंदिराकडे जाऊन मुख्य मंदिराचे दर्शन घेऊया. त्याच्यानंतर पुन्हा परत जाताना तुम्हाला ब्रह्मकुंडाबद्दल थोडीशी माहिती सांगते. तर हे बघा इकडून एक झरा येतोय आणि इथे पण बघा दगडाचं असं ते कुंपण केलंय आणि त्याच्या खालून पाणी वाहतोय आणि तो पाणी इकडून असा खाली जातोय. तर या पाण्याचा खूप सुंदर अशी खलबलाट ऐकायला येते. आणि एक मनातली गोष्ट सांगायचं वाटते, एवढ्या सुंदर प्रसिद्ध ठिकाणी येऊन लोक अशी कचरा करतायत. तर तुम्ही जर ही व्हिडिओ बघून इथे येत असाल कोणी, तर प्लीज एवढ्या प्रसिद्ध जागी एवढ्या निसर्गामध्ये छान वातावरणात येऊन तुम्ही अशी घाण करू नका. तुम्ही घरून येताना पाण्याची बॉटल आणि थोडंसं खायला घेऊन येता ही चांगली गोष्ट आहे, पण जसं ते तुम्ही एवढं वजन स्वतःला खाण्यासाठी घेऊन येत आहे, तर आपणच खाल्लेली घाण ज्याचं काहीच वजन नसतो ती सोबत घरी न्यायला काहीच हरकत नाही असं मला वाटते. तर एवढंच बोलते की प्लीज अशी घाण करू नका, कारण एवढ्या सुंदर ठिकाणी येऊन अशी घाण बघितली की खूप वाईट वाटते. ना इथे तुम्हाला छोटेसे हॉटेल्स बघायला मिळतील. इथे नाश्त्याची जेवणाची सोय केली जाते ऑर्डर प्रमाणे. हे बघा तिथे एक समाधी आहे. आणि हा इथे एक सुंदर असा श्री कृष्ण आणि बलिरामाचं मंदिर आहे. चला दर्शन घेऊया. हा बघा, हा आहे मुख्य शिव मंदिर. पहिल्यापासून मला हा गेट खूप आवडतो. जेव्हा मी लहानपणापासून इथे कनकेश्वरला येते तर हा गेट मला खूप आवडतो. आणि हा इथे कृष्ण आणि बलिरामाचं मंदिर आहे. हे सुंदर असं मंदिर आहे आणि इथे बोललेला आवाज पण घुमतोय. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. हे बघा, तर इथून आता मुख्य मंदिराकडे जाते. ही बघा इथे पण पानपोई होती, पण सध्या बंद दिसते ती. आणि मंदिराच्या परिसरात हे हॉटेल्स आहेत, तर ती वस्ती आहे, तिथे राहतात हे लोक, हे आजी वगैरे अशा राहतात आणि त्यांचेच हे छोटेसे असे हॉटेल आहेत. तर इथे पण तुम्हाला नाश्ता जेवणाची तयारी सोय केली जाते. आजी तुम्ही इथेच राहता ना? मग तुम्ही इथे कसं म्हणजे मॅनेज करता, एवढ्यावरती कसं काय आणता वगैरे? सगळ्या वस्तू डोक्यावर ना? बापरे. आणि पूर्ण पायऱ्यांनी चढत? बापरे. मग तुम्हाला म्हणजे कधी असं दवाखान्याची डॉक्टर येतो? ओके, डोलीची सोय आहे. म्हणजे ती डोलीची सोय कोणी आपण फोन केला का मग ते लोक येतात. तर तुम्ही हे छोटस हॉटेल ह्याच्यावर भागवता आणि हे देवस्थान आमच्या ताब्यात, तुमच्या ताब्यात आहे.
मग हे पूजा वगैरे तुम्ही करता की नाही, पूजेला गुरु वेगळा इथे म्हणजे राहण्याची सोय वगैरे आहे? आहे. तरी मला सांगाल म्हणजे साधारण राहण्याचे काय भाव आहे जर कोणाला यायचं असेल 1000 तर? रुपये 500 रुपये असं एका रात्रीचे म्हणजे कमी दरात राहण्याची आणि खाण्याची सोय इथे आहे. तर 150 रुपये घेतो आम्ही. हो, चहा नाश्ता सोयी करता. हो, आहे. तर तुम्ही तरी इथे किती कुटुंब राहत असतील? इथे काय 4-5 रुपये 4-5 कुटुंब. 10-15 माणसांची वस्ती. ओके, धन्यवाद. येतं जाताना तर दोन प्रत्येक घरात 2-2 माणसं. 2-2 माणसं. तर इथे 10-1 माणसांची वस्ती आहे आणि प्रत्येक घरात साधारण 2-2 माणसे राहतात. तर इथे आले तर आवर्जून यांच्या हॉटेलमध्ये नाश्ता चाय पाणी करा आणि स्वच्छता राखा. तर आता आपण मुख्य मंदिराकडे जाऊया. तर ह्या मुख्य मंदिराच्या बाजूला ही पुष्करणी आहे आणि अतिशय सुंदर अशी पुष्करणी आहे. तर ब्रह्मकुंडामध्ये पोहायसाठी अलाउड आहे, पुष्करणीमध्ये पोहायसाठी अलाउड नाहीये. त्याच्यामुळे पूर्ण साईटून कुंपावन केलेलं आहे. हे मुख्य मंदिर आहे. मंदिराच्या समोर ही अशी खूप मोठी एक तुळस आहे. तर मंदिराकडे येताना जो काही थकवा जाणवत होता तर मुख्य मंदिराला बघून सगळा थकवा निघून गेला. मंदिराच्या समोर ही पाण्याची टाकी आहे. इथे शुद्ध थंडगार पाण्याची पिण्याच्या पाण्याची सोय आहे आणि ही मंदिरासमोर खूप मोठी दीपमाल आहे. तर आता मंदिरामध्ये जाते. ही तुळस आहे. तर फायनली मुख्य मंदिरापर्यंत पोहोचलोय. तर आता मंदिरात जाते आणि दर्शन घेऊन येते. त्याच्यानंतर तुमच्यासोबत बोलते. तर ही मंदिराची वेलापत्रक दिलेलं आहे. मंदिर उघडण्याचं आणि बंद करण्याचं वेल. नंदी महाराज आहे. असं हे प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिराच्या बाजूलाच हे एक मंदिराच्या परिसरात तुम्हाला अशी बरीचशी माकडं बघायला मिळतील. तर थोडंसं आपलं जे काही सोबत सामान आणाल ते थोडं सांभाळूनच ठेवा. तर या मंदिराच्या परिसरात अजून बरीचशी मंदिर आहेत, ती बघूया आपण. आणि हा मंदिराजवळच असतो. खूप छान आहे. बापरे. तर या मुख्य मंदिराच्या समोरून ही जी वाट जाते तर ही वाट जिराड गावाकडून ती डोंगर वाट येते. इथून खाली गेलो तर तिथे पात्रू देवीचं मंदिर आहे आणि तसंच या परिसरात इकडे धर्मशाला आहेत आणि हे जे मंदिरातले जे पुजारी गुरव वगैरे आहेत त्यांची राहण्याची सोय ही इकडेच केलेली आहे.
हे कुंडेश्वर मंदिर आहे. मंदिरासमोर एक नंदी महाराज आहेत, हे बघा. हे बघा, मंदिराच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय आहे आणि त्या तिकडे पाठीमागे पुढे धर्मशाला आहेत. आणि त्या मुख्य मंदिरातून जो तीर्थ निघतो तो तीर्थ इथून असा या वाटेने बाहेर निघतो आणि मंदिराच्या मागेच ही पुष्करणी आहे. ही मंदिराची मागची बाजू आहे आणि समोरच पुष्करणी. तर तिथे राम सिद्धिविनायक मंदिर आहे, तर त्या मंदिरात जाऊया. हे राम सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि मंदिराच्या बाजूला समाधी मंदिर पण आहे. पादुकाही आहेत. आणि इथून बाहेर निघण्यासाठी रस्ता आहे. इथून बाहेर आलो तर इथे अजून एक छोटंसं मंदिर आहे. आणि या मंदिराच्या बाजूला बघा दगडी कोरीवकाम केलेले मूर्ती आहेत. आणि या गणपती मंदिराच्या समोर अजून एक मंदिर आहे, विष्णू मंदिर आहे गणपती मंदिराच्या समोर. विष्णू मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात तिकडेही छोटी छोटी मंदिर आहेत, तर ती आपण येताना बघूयात. त्याच्या आधी आपण इकडे चाललोय. तर इकडे गोमुख आहे आणि ऋषीमुनींची गुफा सुद्धा आहे, जिची वाट बघूयात. आपल्याला भेटली तर बघू. ही बघा छानशी अशी खाली फुलं पडलीत. अतिशय सुंदर असा वास येतोय. गोमुखाकडे जाण्यासाठी साधारणतः 100 पायऱ्या खाली उतरायला लागतो. आणि गोमुखाकडे जाण्याच्या वाटेमध्येच ऋषीमुनींच्या गुफेकडे जाण्यासाठी एक वाट आहे. तर बघूयात, दिसली तर ती वाट तुम्हाला दाखवते. तसं ती वाट ऋषीमुनींची गुफा ही खूप जणांना माहीत नाही, कारण ती थोडी आत आहे आणि छोटीशी पायवाट आहे. त्याच्यामुळे
शक्यतो भाविकांना ती गुफा समजून येत नाही. तर बघूयात आता मला दिसते का. पावसामुळे पाला पचवल्यामुळे आणि दगडांना शेवाल आले, त्याच्यामुळे जर आलेत तर थोडं सावकाश, कारण पाय घसरण्याची शक्यता आहे. हे बघा कसा हिरवागार झाड झालेलं आहे, पूर्ण शेवाल आलंय ना म्हणून. आणि या गोमुखापर्यंत जाण्यासाठी पण तुम्ही मागे बघू शकताय, तर ह्या सुद्धा पूर्ण जांभ्या खडकाच्याच पायऱ्या आहेत. गोमुख आहे आणि हे बघा इथे हे गोमुख आहे आणि या गोमुखातून पाणी येतो. म्हणजे जो पूर्ण वरतून डोंगरावरून पाणी येतो तो तिथे असं साचून मग त्या गोमुखातून इथे खाली येतो. आणि याच्यामध्ये छोटे छोटे मासे पण आहेत. एकदम स्वच्छ पाणी आहे आणि हा पाणी मग असा इथून तिकडे खाली जातोय. तर या पाण्यामध्ये असे सिक्के टाकतात. मलाही ह्याचे काय प्रथा आहे काय नक्की माहित नाही, पण मी लहानपणापासून माझ्या दीदी सोबत वगैरे यायचो तेव्हा त्यांच्याकडून हे बघितलेलं आहे की ह्याच्यामध्ये असं पाण्यामध्ये सिक्का टाकते. तर मी पण टाकते. तुम्हाला ह्याची काय प्रथा वगैरे आहे काय हे माहित असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. इथे पण छानशी अशी बसायला जागा केलेली आहे, पण बघा ना लोकांनी किती जास्त घाण केले. तर खरंच खूप वाईट वाटते बघून. तर तुम्ही येत असाल तर कृपया करून अशी घाण तुम्ही तरी करू नका. पाण्याचा खलबलाट. गोमुखाच्या इथून ही छोटीशी पायवाट आहे आणि ही पायवाट एक अशा सुंदर व्ह्यू पॉइंट वर जाते. जाऊन बघूयात. जर येत आहे तर थोडं सांभाळूनच या, कारण छोटीशी पायवाट आहे. हे बघा ही मागून ही छोटीशी पायवाट आहे, पण इथून खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय आणि खूप जास्त हवा आहे. आणि संपूर्ण या मंदिराजवळ संपूर्ण गावं दिसत आहेत, जसे की सासवणे, आवास, जिराड, चोंडी, अलिबाग त्या साईडलाच आहे असं. आणि समुद्र किनारपट्टी दिसते आणि बघा किती सुंदर जागा आहे. तर तुम्ही जर एवढ्या वरती शिव मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असाल तर या अशा ठिकाणांना सुद्धा नक्की भेट द्या, कारण निसर्गालाही बघायला पाहिजे. किती सुंदर वाटतंय, माझे इथे शब्दच नाहीये. खूप छान हवा येते आणि तुम्ही पाठी माझ्या बघा फक्त व्ह्यू. तर खूप जास्त धुकं आहे म्हणून मोबाईल मध्ये दिसत नाही, पण मला इथून दिसते. तिकडे खांदेरी उंदेरी किल्ला आहे आणि त्या साईडला ती थल कंपनी आहे, RCF कंपनी आहे. आणि इकडे
समुद्र किनारपट्टी आहे, तर तिथे झाडं नाहीयेत, तर मला समुद्राच्या लाटा अशा क्लिअरली समुद्राच्या लाटा मला इथून दिसता येईल, पण खूप जास्त धुकं असल्यामुळे ते व्हिडिओ मध्ये दिसत नसेल. हे बघा, या समुद्राच्या लाटा आहेत. खूप छान वाटते, एवढ्या वरती येऊन समुद्र पण बघायला मिळतोय. तर हा असा एवढा सुंदर एक लोकेशन आहे. पण खरंच इथे याल तर थोडस सांभाळूनच या, कारण हे बघा पूर्ण खाली खाडी आहे, अशी खाई आहे. आणि असं आय थिंक याच वाटेने जिराड वरून येण्याचा मार्ग आहे, मंदिराकडे येण्याचा. अशा या वाटेने मंदिराकडे येण्याचा मार्ग आहे. इथे खूप जोरदार हवा आहे आणि हवेमुळे ढग आले, तर पाऊस येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जाते मुख्य मंदिराकडे आणि मुख्य मंदिराच्या परिसरात जे काही छोटे छोटे मंदिर आहेत ते तुम्हाला दाखवते. असं थोडं सांभाळून, थोडी शेवाल आलेली आहे. तर हे बघा, मुख्य मंदिराच्या परिसरात तुम्हाला असे टॉवर दिसतील. तर हे वोडाफोन, टाटा अशा मोठ्या मोबाईल कंपनीचे टॉवर आहेत. ते तुम्हाला तिथे मी दाखवते. मुख्य मंदिराच्याच परिसरामध्ये तो टॉवर आहे. तर अतिशय सुंदर असा हा ठिकाण आहे. जर तुम्ही आलेत कणकेश्वरला तर इथे नक्की भेट द्या. तर गोमुख बघून आलो आणि ऋषीमुनींची गुफा मला काही दिसली नाही, म्हणजे ऋषीमुनींच्या गुफेकडे जाण्यासाठी जी वाट आहे ती. तर गोमुख बघून आलो आणि एक सुंदर व्ह्यू पॉइंट बघून आलो. तर आता चालली आहे मुख्य मंदिराकडे. मुख्य मंदिराच्या परिसरातली जी काही छोटी छोटी मंदिर आहेत ते तुम्हाला दाखवते. चला. हे बघा, मंदिराच्या आवारात बोललो तर टाटा आणि वोडाफोन यासारख्या मोठ्या कंपनीचे, मोबाईल कंपनीचे टॉवर बघायला मिळतात. तर इथून गोमुख बघून आपण पुन्हा गणपती मंदिराच्या इथे आलोय. गणपती मंदिराच्या समोर हे छोटेसे उंदीर आहेत. हे इथे गोमुख आहे आणि हे बघा, गाईच्या मुखातून पाणी येतंय. तर मंदिराच्या आवारात अशी छोटी छोटी प्राचीन मंदिरं आहेत. हा बघा, हा किती मोठा झाड आहे मंदिराच्या परिसरात. तर या मंदिराच्या परिसरात राहणाऱ्या आजी आपल्याला मंदिराबद्दल सांगता येईल. हे मंदिर पूर्वीच आहे, पांडवांकाली. हा, खूप जुनं आहे, प्राचीन असं मंदिर. प्राचीन काली आहे ते. आता तर काही नाही, सगळं पूर्वीच आहे. हा, आणि सगळं चिऱ्यात बांधकाम आहे ते. हो. हे प्राचीन मंदिर आहे, अतिशय सुंदर मंदिर आहे. होयशाल शैलीची या मंदिराची रचना आहे. इकडे गोमुख,
तिथे पात्रा देवी आहे, 5 मिनिटाचा रस्ता आहे. पात्रा देवी. पात्रा देवीला नाही गेलो. हो तिथे बघते. एक गोमुख इकडं. गोमुख. आणि इकडं ह्या पायऱ्या आहेत, समोर गेट आहे ना ते मंदिराच्या समोर. विराट कडतर. हा तिथं पात्रा देवी. हा ते माहिती आहे मला. ते ऋषी मुनींची गुफा कुठे आहे ते नाही दिसले मला. तिकडे गायमुखाच्या खाली. हा ते नाही दिसलं. ते बघत खाली आहे, गायमुखाच्या खाली. तिथे प्रॉपर मठ आहे, पाय मठ वाट आहे. नाही ना. हा मठ पाय वाट आहे, पाय वाट ती समजली नाही कुठे. तर आता पुढल्याच आठवड्यात श्रावणी सोमवार सुरू होत आहेत, म्हणून इथे साफसफाईचं काम चालू आहे. बघा किती जोरदार पाऊस आलाय. दोन मिनिटाच्या पावसामध्ये बघा कसला जबरदस्त धुका आलाय. तर 2 मिनिटाचाच पाऊस पडला आणि बघा किती जास्त धुका झालाय. अतिशय देखणं असा पुरातन मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम साधारण 15व्या शतकामध्ये यादव घराण्यातील राजा रामदेव यांच्या कारकिर्दीत झालेले आहे. या मंदिराची साधारणतः उंची 54 फूट इतकी असावी. तर मंदिरात दर्शन करून झालेलं आहे. अतिशय सुंदर असा हा ब्रह्मकुंड आहे आणि या ब्रह्मकुंडाचे संपूर्ण बांधकाम जांभ्या खडकामध्येच केलेले आहे. या ब्रह्मकुंडाला 4 दरवाजे आहेत आणि हा जो समोरचा दरवाजा आहे त्या दरवाज्यातून पुढे गेलो की व्याघ्रेश्वर असा एक पॉइंट आहे, टप्पा आहे. तर असं म्हटलं जातं की पहिले तिथे खूप सारे वाघ राहायचे, आढळायचे. तर ते वाघांना पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी हे असे 4 दरवाजे बनवले होते आणि वाघ इथून येऊन पाणी पिऊन जायचे. तसं हा स्पेशल ब्रह्मकुंड हा सर्वांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठीच बनवण्यात आलं होतं. पावसाळ्यात या ब्रह्मकुंडामध्ये खूप जास्त पाणी जमतो, त्याच्यामुळे खूपशी मुले इथे पोहण्यासाठी येतात. अशीच पोहण्याची आवड असल्यामुळे आमच्या शेजारील गावातील आवाज गावातील आजी, ज्यांचं वय साधारण 60 ते 70मध्ये असेल, त्यांच्या वयाच्या 60-70व्या वर्षी कनकेश्वर देवस्थानाला भेट देण्यासाठी आल्या होत्या आणि त्या आजींचं नाव रमाबाई परशुराम म्हात्रे असं नाव होतं. तर त्यांची पोहण्याची आवड होती आणि त्या आवडीमुळे त्या या ब्रह्मकुंडामध्ये पोहून त्यांनी एक रेकॉर्ड बनवला होता. बघा किती मोठं मुंग्यांचं वारूल आहे. कनकेश्वर हे भाविकांचे जसे श्रद्धास्थान आहे तसेच एक निसर्गरम्य ठिकाण सुद्धा आहे. तर तुम्ही नेचर लवर असाल तर या मंदिरामध्ये नक्की भेट द्या. कनकेश्वर डोंगरातील जंगलात वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक जडीबुटी, औषधी, वनस्पती असे आढळले जातात खूप मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यामुळे मोठे मोठे आयुर्वेदिक तज्ज्ञ, शास्त्रज्ञ त्यांच्या वेगवेगळ्या रिसर्चेस करण्यासाठी इथे येतच असतात. त्या आयुर्वेदिक जडीबुटीने आपण नवीन नवीन हे जे काही आजार निघतात त्याच्यावर औषधे उपचार करू शकतो. आणि खरं तर ही निसर्गाची खूप मोठी देणगीच आपल्याला लाभलेली आहे. तर एवढ्या वरती सामान, बापरे. नॉनस्टॉप नेणार? नॉनस्टॉप नेणार? हो. बापरे. तर एवढ्या वरपर्यंत डोक्यावर सामान नेता येईल. खरंच आपल्याला चालताना नको होतं आणि ते एवढा जड वजन, एवढी एक पोतली आहे पूर्ण आणि त्याच्यावर बॉक्स आहे आणि तेवढा छोटा मुलगा सुद्धा एवढ्या वरपर्यंत नेतोय. खरंच म्हणून
हे यांचे छोटे छोटे श्रावणामध्ये दुकान असतात, तर कधी आले तर त्यांच्याकडे भाव नका करू. ते जे काही किंमत 5-10 रुपये जास्त बोलले तरी पण द्या, कारण त्याचं कारण असं आहे की ते एवढ्यावरती डोक्यावर सामान वाहतात. हे बघा ना किती मस्त त्यांच्या बकऱ्या चरवते. ही छोटी बकरी किती मस्त आहे. त्यांचं असं छोटस इथे दुकान बांधता येईल, तर त्यांचं काम चाललंय. तर अशा या प्राचीन मंदिराचा इतिहास आणि इथला निसर्गरम्य वातावरण बघून तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हो, पुढल्याच आठवड्यात श्रावण महिना येतोय, तर श्रावण महिन्यात मी जिराड मार्गे कनकेश्वरला येणार आहे. तर तो ब्लॉग बघायचा असेल तर आत्ताच चॅनलला माझ्या सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब कराच. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा. तर चला मग, तोपर्यंत बाय बाय. भेटूयात श्रावणी सोमवारामध्ये.